नमस्कार मित्रांनो, आज आहे आमच्या घरात दिवाळी आणि धनतेरस दोन्हीही. त्याचं कारण मी आता नाही सांगणार आहे, आपण बघूयात पुढे. चला चला. तर स्वयंपाकाची तयारी इथे झाली होती. ताई छान गरम चपात्या आणि मी भजे करत होते. मग छान असं नैवेद्याचं ताट सजवलं, देवाला नैवेद्य दाखवला. पटकन जेवण करून मी झाली रेडी, कारण मयूरची दिवाळीची शॉपिंग अजून बाकी होती. शॉपिंग साठी आम्ही पोहोचलो मिलेनियम मॉलला आणि फिरता फिरता मला मिळाले हे 2 पॉट डेकोरेशन आणि मी ते घेतले. खूप सारे शॉप आम्ही बघितले, पण मयूरला कुठे काही आवडत नव्हतं, त्यामुळे आम्ही मॉलच्या बाहेर पडलो. नंतर एका स्थानिक दुकानात गेलो. मयूरने काही कुर्ते ट्राय केले आणि 2 कुर्ते निवडले. नाउ इट्स टाइम टू मिठाई. सो पूजेसाठी मिठाई घेतली आणि घरी परतलो. दादा आणि ताई घराला तोरण लावत होते. मी सुद्धा चेंज करून पटकन रांगोळी काढायला बसले. रांगोळी झाल्यावर पटकन रेडी झाली आणि बाहेर येऊन दिवे लावले. तर आता वेळ आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी निघायचं होतं आमच्या होमटाऊनला. दॅट्स वाय धनतेरसला आम्ही लक्ष्मी पूजन केलं, कारण हेही घर आमचं आणि दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी माता लक्ष्मी तर यायलाच हवी, नाही का? ज्यांच्यामुळे आपल्याला ही घर समृद्धी मिळाली आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी कुठल्या मुहूर्ताची गरज नाही असं मला वाटते. त्यामुळे आम्ही हा सण अशा प्रकारे साजरा केला. सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदित मोक्ष प्रदायिनी मंजुळ भाषी. तर अशी झाली आमची दिवाळी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा. ठीक आहे, बाय.